नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चौथ्या व्लॉगमध्ये। हा व्लॉग BCA फ्रेशर पार्टीचा आहे। मी तयार होऊन चाललो होतो कॉलेजला। आमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर BCA फ्रेशर पार्टी ठेवली होती, सेकंड इयर आणि थर्ड इयरकडून। तर रस्त्यात जात असताना खूप मजा येत होती। आजचा दिवस कसा आहे काय नाही बघत तसंच आपला कॉलेज जवळ आलं, एक्साइटमेंट वाढत गेली। मग पोहोचलो आपण कॉलेजला। हे आपलं मच्छोदरी शैक्षणिक अंकुशराव टोपे कॉलेज। सकाळी कोणीच नव्हतं, फक्त वॉचमॅन मित्र सगळे येत होते। हे आपलं कॉलेजचं एंट्रन्स। मग वर आलो मी, आपलं सेमिनार हॉल जिथे होता तिथे। हॉलमध्ये ठेवलं होता कार्यक्रम आणि बघितलं तर हॉल खूप भारी सजवलं होतं। बाहेर रांगोळी ते सगळे काढून ठेवले होते, खूप भारी डिझाईन होते। आणि आतमध्ये स्टेज बीज सगळं सजवणं चालू होतं। सेकंड इयर थर्ड इयरचे मित्र आणि कोणीच येईल नव्हतं, मी एकटाच। मी विचार केला तर मी एक गाण्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, जे की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघू शकतात। तर त्याचं रिहर्सल करायला आलतो। आणि चिन्मय म्हणून माझा एक मित्र आहे, ज्याने तबल्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं। तर आम्ही सहज बसलो। मित्र म्हणतो ब्लॉग बनवून चालू आहे का, मला बी घे ब्लॉगमध्ये। मग आले आपले सगळे मित्रांशी भेटणं झालं। त्यानंतर मग सगळे मित्र आले, मी मग बाहेर येऊन उभं राहिलो। आतमध्ये रिहर्सल करत बसलो। नंतर बाहेर मित्रांसोबत सगळे मित्र एकच्या पाठी एक यायला लागले। मग आपली एंट्री व्हायलाच 2 मिनटंच बाकी होती। सगळ्यांना म्हणलो एकदा ब्लॉग काढून घेऊया सगळ्यांसोबत। जे होता चिन्मय, जो असतोय तो आपला तबला वाजवणारा। मग पोरींची एंट्री झाली आमच्या क्लासमधल्या BCA फर्स्ट इयरच्या। त्यानंतर अजून थोड्या बाकी होते BCAच्या, त्या सुद्धा आल्या। सगळ्यांचं स्वागत फुलांनी केलं। त्यानंतर मग मुलांमधून मलाच पुढं ठेवलं आणि मग आतमध्ये एंट्री केली मी। सगळ्यांना कशी वाटली आपली एंट्री कमेंटमध्ये नक्की सांगा। सगळे मुलं BCAचे फुलांनी स्वागत करताना। त्यानंतर पहिला आमचंच गाणं ठेवलं। मग गाणं म्हणून झालं, खूप नर्वस फील झाला, पण नंतर मित्रांमध्ये जाऊन बसलो। सगळे मित्रांसोबत बसलो आम्ही। मग पार्टी चालू केली गाणं बोलल्यानंतर। मग सगळे मित्र आम्ही जमा झालो। मग सगळा कार्यक्रम झाला आणि शेवटला कोण होणार फ्रेशर ऑफ द इयर। फ्रेशर ऑफ द इयर साठी उभा केला। आमच्यामधून कोण होणार? Mr. Ashish
सगळ्या मित्रांनी खूप अभिनंदन केलं, सगळ्यांनीच अभिनंदन केलं. पण मी मित्रांचे आभार मानतो की त्यांच्यामुळेच मी मिस्टर फ्रेशर ऑफ द इयर झालो. आणि मिसेस फ्रेशर ऑफ द इयर झाली. तर खूप भारी कार्यक्रम होता आणि हा आमचा शेवटचा फोटो. तर तुम्हाला फ्रेशर ऑफ द इयर आणि फ्रेशर पार्टी हे दोन्ही कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.